नमस्कार शेतकरी मित्रांनो, मॅक्स किसानमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. उद्यापासून अर्थसंकल्प अधिवेशन चालू होते, तसं आजच सुरू झालेलं आहे. कारण सर्वात महत्त्वाचं आहे की आज अर्थसंकल्पीय पाहणीचा जो अहवाल आहे जो मांडला जाणार आहे आणि उद्यापासून निर्मला सीतारामन जे अर्थमंत्री ते आपला अर्थसंकल्प सादर करणार आणि यासाठी शेतीसाठी खास योजना असतील आणि सरकार नेमकं कुठल्या योजना जाहीर करू शकतं, शेतकऱ्यांच्या कुठल्या मागण्या आहेत, शेती प्रक्रिया करणारे उद्योग असतील किंवा उद्योजक नेमके यांनी काय काय मांडणी केली आहे, हा एक महत्त्वाचा विषय आपण घेऊन आलो आहोत. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की शेतीसाठी शेतकऱ्यांनी नेमके काय मागण्या केल्या आहेत. आपल्याला माहिती की ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर होतो त्यावेळेस अनेक शेती तज्ज्ञांशी अनेक उद्योजकांशी जे अर्थ मंत्रालय हे चर्चा करत असतं आणि त्यांच्या सूचना जे आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या अर्थसंकल्पात मांडण्याचा प्रयत्न करत असतं. यामुळे सर्वात पहिली मागणी जर आपण बघितली शेतकऱ्यांसाठी की जे शेतकऱ्यांना जीएसटी जो वेगवेगळ्या प्रकारे लागत असतो, रासायनिक खतं असतील, शेती निविष्ठा ज्या आहेत त्यांच्या अनेक वर्षापासून मागणी त्यांनी असं केलेली आहे की या शेती निविष्ठा जर यांचा जीएसटी कमी केला किंवा रद्द केला तर शेतकऱ्यांना जे जास्तीचे पैसे द्यावे लागतात ते कमी होऊ शकतं, असा एक शेतकऱ्यांनी यामध्ये मागणी केली आहे. दुसरी मागणी जर बघितली की हमी भाव जो आहे कापूस आणि सोयाबीनला हमी भाव जरी मिळाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. मोजक्याच शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होतो. त्यामुळे दुसऱ्या बाजारामध्ये म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांना त्यांना विकावा लागतो. अनेक अडचणींना सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे हमी भावाचा जो विषय जो आहे तो सुद्धा यावेळेस मार्गी लागतो का? हा एक महत्त्वाचा प्रश्न. यामध्ये सोयाबीन आणि कापूस जो आहे हे आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांचा खास करून विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही शेतकऱ्यांचा आणि देशातल्या काही भागाच्या शेतकऱ्यांचा हे महत्त्वाचं पीक आहे आणि या पिकांना म्हणजे शेती म्हणजे भावांतर योजना लागू करावी अशी सुद्धा एक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुसरं असं आहे की यामध्ये सौर ऊर्जा जे आहेत सरकार नेहमी सौर ऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर देत असतं आणि ह्या सौर ऊर्जा प्रकल्प जे असतात सौर ऊर्जेवर ज्या जाणारी वीज असते किंवा वीज पंप असतील याची सुलभ प्रक्रिया करावी. कारण अनेक शेतकरी ज्यावेळेस या संदर्भातलं अर्ज करत असतात त्यावेळेस त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळे जी वीज जी आहे ती पुरत नाही. त्यामुळे सौर ऊर्जेवर सरकारचं सुद्धा एक धोरण आहे सौर ऊर्जा जास्तीत जास्त वापर करावा. त्यामुळे सौर ऊर्जा जे त्यांना उपकरणं आहेत त्याच्यावर सुद्धा सवलत द्यावी आणि तात्काळ ती योजना जी आहेत किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा ही एक महत्त्वाची मागणी आहे. दुसरं महत्त्वाची मागणी जी शेतकऱ्यांची अशी समोर येते की हमी भाव जे आहेत आतापर्यंत फक्त 23 पिकांना हमी भाव दिले जाते, मात्र इतर पिकांना दिले जात नाही. त्यामध्ये खास करून फळे असतील किंवा भाजीपाला असेल यांना जे आहेत की हमी भाव नाही आहे. जसं कांदा आहे आपल्याला माहिती आहे, टोमॅटो यांना हमी भाव दिला जात नाही आहे. कारण ते सुद्धा नाशवंत असल्यामुळे जास्त काळ आपण साठवू शकत नाही आहे. भाजीपाल्याचं तसंच आहे. यामुळे या धर्तीवर शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की देशभर शीतगृह जे आहेत ते स्थापन करावे आणि जेणेकरून त्यांना सवलत द्यावी किंवा अनुदान द्यावी अशी सुद्धा मागणी. आणि शीतगृहाचं जाळं जे आहेत ते शेतकरी बांधवांसाठी किंवा छोटे मोठे शेतकऱ्यांच्या ज्या उद्योजक आहेत किंवा प्रकल्प आहेत किंवा शेतकऱ्यांना सुद्धा याचं अनुदान द्यावं. जेणेकरून जो काही काळ जे आहेत हे फळं आणि जे आहेत खाजगी तत्वावर सुरू आहे मात्र सरकारी तत्वावर सुद्धा या भाज्यांना सुद्धा शीतगृहांमध्ये सामील करावा अशी सुद्धा एक मागणी शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे हे हमी भावामध्ये इतर पिकांचा सुद्धा सहभाग करावा जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. कारण शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणे असेल तर हे सरकारला करावं लागेल. त्याची अपेक्षा ह्या अर्थसंकल्पामध्ये जी उद्या जे आहेत निर्मला सीतारामन जे आपल्या अर्थसंकल्पात नेमकं शेतकऱ्यांसाठी काय मांडतं याकडे सरकारचं लक्ष आणि ह्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांकडे सुद्धा लक्ष असू शकतं. दुसरं असं की आपण जर बघितलं की ह्या संदर्भातल्या शेतकऱ्यांना अनेक मजूर टंचाई जी आहेत मजूर टंचाईचा मोठा सामना सध्या करावा लागतो. कारण अनेक योजना सरकारच्या सुरूच असल्यामुळे काही मजूर जे मिळत नाहीये. जसं लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे किंवा धान्य मिळतं त्यामुळे मजूर पाहिजे त्या प्रमाणात शेतात येत नाहीये. त्यांची मागणी जी आहे ती जी मजुरी जी आहे ती वाढवावी. कारण तशी मागणी कारण शेतकऱ्यांना परवडत नाही. जे छोटे शेतकरी असतील काही मध्यम शेतकरी असतील त्यांना ही मजूर टंचाईचा मोठा सामना करावा लागतो. यासाठी शेती अवजारे आधुनिक तंत्रज्ञान जे आहेत त्या तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा ते तंत्र जे आहेत शेती अवजारे जे आहेत यांना काही सबसिडी द्यावी किंवा 50% अनुदानावर ह्या जे आहेत अनुदान द्यावं अशी अवजारांवर अशी शेतकऱ्यांची सुद्धा एक मागणी आहे. त्याच्यामुळे शेती अवजारावर सुद्धा सरकारचं लक्ष असेल. आपल्याला माहिती आहे की नुकतंच सरकारने आता ड्रोन जे आहेत फवारणी यंत्र जे आहेत ते 50% अनुदान केलंय. अशाच प्रकारचे काही शेती अवजारे आहेत
ती सुरुवात जरी केली असेल ते मोठ्या प्रमाणात ड्रोनचा अजून सुद्धा वापर होत नाही, फक्त ती प्रायोगिक तत्वावर सरकारने सुरू केली आहे, मात्र भविष्यात ती वाढू शकते. अशाच प्रकारचे ज्या यंत्र आहेत, छोटे मोठे वेगवेगळे यंत्र आहेत, त्या यंत्राचा वापर ते आधुनिक शेतीमध्ये म्हणजे मजुराऐवजी यंत्राचा वापर करावा, अशा प्रकारचं या अर्थसंकल्पामध्ये त्यात तरतूद करावी अशी एक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि दुसरं असं की आपल्याला माहिती आहे की अनेक ज्या आहेत शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या जरी असल्या तरी ह्या मागण्या काही ठिकाणी पूर्ण होतील किंवा काही अपूर्ण राहतील. सरकारने काही गोष्टींना अनेक चालना दिलेल्या आहेत आणि त्या चालना पुढे अर्थसंकल्पामध्ये कसं मांडलं जातं हे एक महत्त्वाचं आहे. आणि दुसरं असं की सोयाबीन, कापूस जे शेतकरी आहेत किंवा इतर जे शेतकरी आहेत त्यांना कसा लाभ मिळेल हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे. आणि या संपूर्ण याच्यामध्ये ह्या आर्थिक बजेटमध्ये शेतकऱ्यांना नेमकी काय मिळतं आणि शेतकरी खूप मोठ्या आशा लागू नये, कारण याच्यामध्ये कृषी मंत्री जे आहेत ते शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा अनेक संकेत दिले होते. कृषी क्षेत्राला मला असं वाटतं की यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जाईल आणि शेतकरी डोळे लावून या अर्थसंकल्पाकडे आणि ज्या मागण्या ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या मागण्या आहेत आणि मागण्या अर्थसंकल्पात सरकार कसं मांडतं आणि त्याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो हा एक महत्त्वाचा विषय. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करा. आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा शेतकऱ्यांच्या तुमच्या काही मागण्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नंतर नक्की कळवा. त्याच्यावर आपण चर्चा सुद्धा घडून आणू शकतो. आणि तुमचं समाधान झालं असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. पाहता मॅक्स किसान.